टक्कर चालू आहे सगळे. रेणापूरचे नाव का तुम्ही? अरे पट्टे, आता सुरू आहे रेणापूरचं वातावरण तापलंय. मग डुकराचं तिथं घाण किती आहे काय नाही ते माहिती आहे का तुम्हाला? ते तिथं गेला डुकर किती हिंडालीत आमच्या गलीला ही नाही. रेणापुराचं काय? चला या माग थांबव. विकास झाला का रेणापुराचा? काहीच केलं नाही. जी ती सगळं सारखंच आहे कशाचा आहे विकास? हो का? माझ्या घरचा रस्ता राहिलाय. हा, यांच्या घरचा पण घडापूरचा रस्ता राहिला. आमदार 5 वर्षामध्ये निवडून आल्यावर किती वेळेस आलते रेणापूरला? विकास कशाचा विकास आलाय आणि काही नाही. तो तारी पुढे चालू लागली रेणापुरात. फाईट कुणा कुणात आहे मग? राष्ट्रवादी पुढे गाणं सांगा माझ्या. आता विधानसभेला तर तुम्ही बदल केलता रेणापुरात, आता करायचा का नाही मग? आता नाही. नाही करायचा का? बरं, पंचायत निवडणुकीचं वारं काय रेणापुरात बघूया. काय सध्या निवडणूक? तुम्ही तर लांब पडायला कार्यकर्ते दिसायला. 2000 बोला. काय सध्याची निवडणूक यावर्षी? निवडणूक चांगली आहे ना आता यावेळेस. बरं. काय कुठल्या मुद्द्यावर इथली निवडणूक होईल? विकास कामाच्या मुद्द्यावर येऊन विकासावर होईल का काय असं दुसऱ्या चर्चा व्हायला? विकासावर पहिली का विकासावर निवडणूक? विकासावर कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मत करता? रस्ता, पाणी, नाल्या झाल्यात काही रेणापूर मध्ये? झाल्यात. तुम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते दिसायला काय की झाले का? बरं, तुम्हाला काय वाटतंय की कसला उमेदवार पाहिजे? आम्हाला जी आधी विकास केलाय नगरपंचायत मध्ये ते पहिले नगराध्यक्ष आमचे नवी अभिषेक काकणगिरेच आहेत. बरं, त्यांनी समजा चांगला विकास केलेला आहे गावात. झालाय का विकास? विकास झालाय का? बरं, विकास म्हणजे काय असतंय मामा? विकास म्हणजे काय रोड नाल्या हे झाले बरं, सगळं झालंय का? सगळे कुठला अर्धे झाले अर्ध झालं. आता काय पाहिजे सांगा. अर्ध आणखीन काय सगळ्यात राहिलेलं ती करावं. काय काय तरी सांगा. नाल्या रोडाचं आणि दुसरं काय पाणी. बरं, आता विधानसभेला तर तुम्ही बदल केलता रेणापुरात, आता करायचा का नाही मग? आता नाही. नाही करायचा का? बरं बरं, उमेदवार कसला पाहिजे? बाकी तिकडे कॅमेरा सुरू आहे. हा, चांगला व्हायचं. हा? चांगला येते कॅमेरा सुरू आहे आणि तो मध्ये आले. आता सांगा तुमचं म्हणणं काय? हा, आपलं म्हणणं काय हेच आहे. काय म्हणणं? नाल्या रोड व्हावं, पाणी स्वच्छ मिळावं. बरं, ती नाना तर आले ह्या पार्टीत, ती काँग्रेसचे नाना इकडे आले तर त्याच्यावर त्याच्यावर काय. ऐ, त्यांना करमत कुणाला काय झालं? त्यांना करमत नसेल तिकडं. काँग्रेसमध्ये करमत नव्हतं. बरं, आहे का कोणी रेणापूरचा अजून? हा, बरं सांगा काय तुमचं? माझा रोड बनला नाही, कुणी बनविला नाही? कुणीच बनवलं नाही. हा, नुसते दगड टाकून दिले. बरं, विकास झाला का रेणापुराचा? काहीच केलं नाही. बरं, याला कोण आहे जबाबदार? त्याला विचारच केलं नाही त्याला. हा, त्या रोडला बरं, मतदान केलेलं उपयोगाला येतंय का नाही? येत. अरे मतदान केलं तर तुम्ही करा ना तुम्ही. काय बाकी त्यांना बोलू द्या की हा, काय अहो ह्यांच्यासाठी ह्या भोयावासाठी दुनियाचं भारी रस्ता करून जागा करून ठेवला आहे. ह्याच्यात कुठला रस्ता राहिला? थांबव. माझ्या घरचा रस्ता राहिलाय. हा, यांच्या घरचा पण घडापूरचा रस्ता राहिला. घरासमोर झाला साहेब. मी ह्याच गलीनं वाग तुम्ही वार्ड क्रमांक 4चा उमेदवार आहो मी. माणूस तिकडे नका घ्या. हा, बस झाला. आता ते हात कॅमेरा चाललाय असा असा करीत करीत. तसं करू नका. हा, हाय का इथं बोलणार कोणी? काय रेणापूरचा झालाय का विकास? लई पळवायला गाडीत बोला की. हा, चला आपण बघू अजून कोणी रेणापूरच्या हो का ताई? बरं, विकास झालाय का रेणापूर मध्ये? इथं बोलायला तयार नाहीत, बाजारला चाललेत. हा, इकडे इकडे बघू. हा, बोललाव का? रेणापूरच्या हो का? सगळेच महाग फिरायला. चला या महाग. रेणापूरच्या हो का? बर, रेणापूर मध्ये विकास झालाय का? खरं खरं सांगा. झालाय. बर, काय आता आता ह्या निवडणुकीत काय वार आहे? जरा सांगा बरं तिकडे कॅमेराकडे. फक्त ओनली बीजेपी. बीजेपी आहे का? बीजेपी. दुसरं काहीच नाही का? काहीच नाही. आणि ती बाकीचे उभारलेले ते माहित नाहीत आपल्याला दुसरं. कसं कसं जाणार आहे? महागारी जाणार आहेत. आणि ते भिसे नाना बी आले तिकडे. येऊ द्या की मग. येऊ द्या की मग. बरं, आता नाही ना सुरू आहे हो. त्यांना सांगायला की मी. बर, बरं आता कसं सांगता येत नाही ना. अजून किती दिवस आहे ते? किती बघा आता काही घंटे राहिले तर शिल्लक. घंटेच राहिलेत. घंटे नाही दिवस राहिलेत. हा, हा, सांगा सांगा. विकास बघितला फक्त ह्या 5 वर्षात. बर, ह्याच्या आधी काहीच नाही. याच्या अगोदर तर कारखानदारीन ते सगळं सारखं तुम्ही काँग्रेस निवडून दिलं. हो का इथला पूल आहे का? रोज यायचा जायचा. रोज 24 तासाचा रस्ता आहे. पाऊस पाऊस पहिले आमदार 5 वर्षामध्ये निवडून आल्यावर किती वेळेस आलते रेणापूरला? आता आता 2-4 दिवस झाले इथंच आहे तो वाटतं ना. विचारा की तुम्ही. मी विचारू का जाऊन? पण निवडून दिल्यास असं विचारलं का तुम्ही? कोण? ज्यावेळेस निवडून देता त्या ह्याच्याकडे जावं का नाही तिथं? कॅमेरा नाही नाही त्या तिथं गेला डुकर किती हिंडालीत आमच्या गलीला ही नाही. काय काय कुणी समज त्या गलीला गेलता तिकडं. कुठल्या गलीला गेलता तुम्ही?
हा मग डुकराचं तिथं घाण किती आहे काय नाही ते माहिती आहे का तुम्हाला ते नगर परिषद कुणाकडे होते हो? बोलताय का कोणी डुकरावर? मग आता डुकरावर बोला. मग त्या आमच्या माऊलीनं बोललाय तिथं तुम्हाला माहित आहे का? हे असं सगळं सुरू आहे. रेणापूरचं हे वातावरण तापलंय. बघू अजून कोण काय म्हणतंय त्यांच्याकडे जाऊ. कोण आहे का बोलणार अजून? हा इकडे बसले त्यांच्याकडे जाऊ. ये जाओ इथं जाऊ. रेणापूरमध्ये विकास झालाय का सांग? झालाय की बरं, काय विकास पाहिजे आता? आणि ही निवडणूक कशी सुरू आहे ती जरा सांगा. चर्चा सगळ्याचीच चालू आहे. हा मग चर्चा तर सगळ्याची सुरू आहे, पण येणार कोण निवडून? जी पहिला आहे तीच पहिला आहे तीच येणार आहे का? होय असंच आहे का? काय बा त्यांना माहित आहे, ते रेणापुरात राहतात ना, त्यांना विचारा तुम्ही. तुम्ही रेणापूरचे नाव? आम्ही रेणापूरच्या आहोत, ते रेणापुरात राहतात ना. हा बरं, बंद करा त्यांना ते दुसरी असं काही नाही. चला रोल. काय निवडणुकीचा मूड जाणून घेऊयात. निवडणूक आहे, निवडणुकीचा मूड काय आहे मग या वर्षीचा? काय विषय कोणता आहे? ये बोलते आप बोल वो. निवडणुकीच नगरपंचायतची सुरू आहे, ह्याच्यात कशा पद्धतीची निवडणूक आहे वाटते तुम्हाला? निवडणूक आता विकासाची निवडणूक आहे. बर हा रेणापूर हा विकासापासून फार लांब आहे. हा विकास व्हायचा भरपूर आहे आणखीन. बर हम्म. काय वाटतंय की विकासापासून रेणापूर दूर राहिले? यांचे व्यवस्थित हे नाही ना त्याच्यामध्ये. जे काही नगरसेवक होते किंवा मागच्या काळात ज्यांनी हे केलेलं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित त्यांनी हे केलेलं नाही ते. हा या सगळ्याला जबाबदार कोण आहे मग? प्रशासन आहे त्याच्यात, राज्यकर्ते आहेत. ज्यावेळेस मागच्या वेळेस त्यांनी जे करायला पाहिजे होतं त्यांनी केलेलं नाही ना ते. पण मागच्या वेळेस जे उभारले होते त्यांचेच आता पुढे उमेदवार आई म्हणून आलेले आहेत की. आले करतील ते काही नवीन काही आले असतात, नवीन बदल झाला असेल तर काही अपेक्षा असतील त्यांच्याकडनं बरं, काही. काही नवीन उमेदवार आलेत कारण काय सध्याची वातावरण चांगलं तापलेलं दिसतंय रेणापूरमध्ये. हा तापणारच ना, हा तापणारच आता. बरं, हा काही बदल होईल वाटतं का? काय असतात निवडणुकीचे मुद्दे? काय आहेत यावर्षी रेणापूरचे मुद्दे? तुम्हाला काय माहिती आहे का? राजकारण मुद्दे बिद्दे आहेत का काही रेणापूरचा? का विकास झालाय बऱ्यापैकी? आमचे काहीच काम नसते, मुद्दे आहेत ते. मुद्दे आहेत का? पण मुद्द्यावर चर्चा होती का? होते का ते तिकडल्यासारखं दुसरीकडल्यासारखं फक्त मुद्द्यावर चर्चा? इथं मुद्द्यावर होती का? होते. बरं, काय वाटतंय की कसला उमेदवार तुम्हाला पाहिजे की ह्या उमेदवाराला मला निवडून द्यायचे, असे उमेदवार उभारलाय का? आमच्या 10 वार्डमध्ये तर महिला आहेत. महिलाचा आपण लांबच राहतो. रेणापूरची नगरपंचायत निवडणूक ही महत्त्वाची आहे आणि अटीतटीची आणि चुरशीची आहे. कारण या ठिकाणी माजी आमदार धीरज देशमुख आणि रमेश कराड या दोघांची प्रतिष्ठापनाला आहे. काय आहे मूड जाणून घ्या. रेणापूरचा मूड काय आहे? निवडणूक काय म्हणते? काय नाही, चांगली आहे निवडणूक. हो का? हा बरं, विकास झालाय का रेणापूर शहराचा म्हणावा तसा? विकास कशाचा विकास आलाय आणि काय नाही. हा जी येईल ती सगळं सारखंच आहे आणि कशाचा आहे विकास. हो का? हा मग हे आमदार तर बदलले की तुम्ही सगळ्या रेणापूरनं, त्याच्यात काही झालं का नाही मग? नाही ना झालं त्याच्यात. बरं, आता नगर परिषदेची निवडणूक आहे, ह्याच्यात काय होणार? नगरपंचायतची ह्याच्यामध्ये आता कळेल काय होईल ते तुम्हाला एक थोड्या दिवसामध्ये. म्हणून तर विचाराय आलोय काय होतंय ते. हा लय हुशारीने उत्तर द्यायला. काय सध्या मूड रेणापूरचा? काही सांगता येत नाही. बरं, कसला उमेदवार पाहिजे ती तरी सांगा. विकासाचा उमेदवार पाहिजे, विकास करणार. बरं, विकास करणारा उमेदवार पाहिजे म्हणता. कोण आहे इथं विकास करणारा उमेदवारापैकी? मग जनता ठरवल ना आता. जनता ठरवल कोण आहे ते. जनतेने ह्याच्या आधी ठरविलं नव्हतं का? जनतेनंच निवडून दिलं होतं की ह्याच्या अगोदरच? दिलं होतं ना. मग आता झालं ते. मागच्या मागे झालं, आता पुढचं बघायचं. बरं, आता धीरज देशमुख यांचा पराभव झालाय, पण आता हे निवडणूक आली, आता काही बदल होईल का? असंच चालणार आहे? काही बोलता येत नाही. सांगता येत नाही का? आणि लय टेक्निकल उत्तर द्याला. काय मामू, काय वातावरण निवडणुकीचं? काय वातावरण आहे बाबा, आता सगळ्या पार्ट्या चलू लागलेत. हा आता कोणाचं काय होईल बघू आता. हा पुढं पण काय या निवडणुकीचं वातावरण काय एवढं ढिलं आहे? वातावरण तर टाईट आहे. आता काय सांगा तुम्हाला, वातावरण टाईट आहे. फाईट कुणा कुणात आहे मग? तर आता सगळेच चलू लागलेत आता सगळ्या ह्याच्यावर. तरी पण राष्ट्रवादी पुढं आहे. तोतारी पुढं चलू लागली रेणापुरात. चालायली का? बरं, जाणून घेऊया. तुतारी चालायली का? काय चालायले आहेत का रेणापूरचेच? नाही, रेणापूरचे आहे का कोणी? रेणापूरचेच नाव का तुम्ही? अरे पट्टे, आता इकडे बघू कोण आहे का अजून. रेणापूरचे आहो का? कुठले आहो? गाव कोणतं आहे? कुंभारी. कुंभारीचे आहो का? कोण आहे रेणापूरचं? काय निवडणुकीचं सध्या मूड?
काय नाही काय मतदान देताव का? देतो मतदान मतदान कुणाला द्यावं लागतंय सांगा बरं. देऊ देता कुणाला तरी बघून विचार करून. मतदान देण्यासाठी काय लागतंय असं वाटतंय? कोणत्या उमेदवाराला मतदान करताव? नाही म्हणू शकत ना ते मनाच आहे ती. अच्छा, मतदान सांगायचं नसतंय, सांगायचं नसतंय. गुपित असतंय. कानात सांगा माझ्या. ना, कानात बी सांगा ना. सांगायचं नसतं कुणाला काय. बरं, विकास झालाय का रेणापूरचा? झालं की झालाय का? झालं. बरं, उमेदवार कसा असावा आणि तो आहे वाटतंय का? आवडीचा आहे का? आहेत ना आवडीचे. बरं, काय समस्या आहेत का काही व्यापाऱ्यांनी? नाही काय सगळं चांगलं आहे का? सगळं चांगलं आहे म्हणते. हाव का रेणापूरचं कोणी इथं? या बघूत रेणापूरचं. कुठले रेणापूरचे हाव का? लांब गावचे हाव का? काय व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत रेणापूरच्या आहेत का काही? बरं, काय निवडणुकीमध्ये काय सध्या परिस्थिती आहे इथली? सगळी काठी टक्कर चालू आहे. सगळे सगळं उमेदवार आहेत.